विद्यावार्तेने 50 शाळा सरकारकडून बंद करण्यात होत्या आणि 5 वर्षात नुसत्या टिकवल्या नाही, फुलवल्या त्या. आणि त्या काळात अनेक मराठी माध्यमाच्या शाळा आम्ही सुरू केल्या. आज मराठी मुलं जी निर्माण होत आहेत ती आम्ही सुरू केलेल्या मराठी शाळांतून निर्माण होत आहेत. म्हणजे विद्यावार्ती असेल, हेडगेवार शाळा असेल, विद्या प्रबोधिनी असेल, जिकडे जिकडे आमचा संबंध होता त्या ठिकाणी मराठी माध्यमाची पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आम्ही सुरू केल्या. सरकार खालावत गेलं ही संख्या. आणि नंतर त्या ती पोकळी भरून येण्यासाठी ज्या नवीन शाळा काढायला पाहिजे होत्या, मराठी भक्त तयार होते काढायला, पण परवानगी एकाही शाळेला दिली नाही. गेली 8 वर्ष म्हणजे यांची कारकीर्द त्याच्यात आहे आत्ताच्या मुख्यमंत्र्यांची, की त्यांनी एकही मराठी शाळेला परवानगी गेल्या 8 वर्षात आणि त्यांच्या कारकिर्दीत ही दिलेली नाही, बंदी घातलेली आहे. आणि एक स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांची होती की मराठी शाळा नाही, मराठी फक्त 27 शाळा आहेत. लक्षात घ्या, आज मारायला जरी लागले सरकारी शाळा तरी त्या 634 आहेत अजून शिल्लक. म्हणजे रडत मरत कशा का होईना पण एवढ्या शाळा आहेत. म्हणजे मराठी एवढ्या प्रमाणात आहे शिल्लक असून मारली गेली असली तरी, आणि कोकणी शाळा एवढ्याच आहेत राजभाषा झाली तरी. हे आश्चर्य आहे की नाही. आणि त्यामुळे या शाळांना बंदी, शाळा नवीन उघडायच्या नाही. कोकणी शाळा जर 20 विद्यार्थी जर तयार केले तर त्या ठिकाणी पहिल्या वर्षापासून आम्ही अनुदान देऊ. आणि या शाळा म्हणजे मराठीला आणि कोकणीला समान वागणूक आहे का या सरकारने दिलेली नाही, विचारलं पाहिजे. आपण जे जे सदस्य आहोत कुठल्याही एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे, आपण नेत्यांना विचारलं पाहिजे. आणि त्यांना डेटा जर हवा असेल तर तो माझ्याकडे इथे आहे. गजानन मंत्री असे आले काही फ्रान्सिस सारखे की त्याने सरकारी मराठी शाळांमध्ये इंग्रजी वर्ग चालू केले लोकांना वर नेण्यासाठी, एकदम चंद्रावर असं म्हणून एक जो आपला पत्रकार भाऊ सांगत होता, थेट चंद्रावर म्हणता होता. तर तसं हे पाठवण्याच्या दृष्टीने त्यांनी मध्येच हे आणली आणि मराठी शाळा फोडायला प्रारंभ केला. इंग्रजीचं स्तोम वाढवलं गेलं, मुद्दाम वाढवलं गेलं. आणि त्याचा परिणाम म्हणून आणि एक गोष्ट केली त्यावेळेच्या सरकारने, ते दुर्दैवाने आपणच सत्तेत आणलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. माननीय मनोहर पर्रिकर जे नंतर आपले संरक्षण मंत्री झाले, 2012 साली आम्ही भांडलेलो आहोत. मनोहर माझं तर ज्युनियर होतो. मनोहरला घेऊन मी इकडे तसे मांजरेला लक्ष्मीकांत पार्सेकरच्या प्रचारासाठी, आणि त्यामुळे मनोहरला फिरवलेला आहे मी सगळीकडे. तो मंत्री बनण्याच्या अगोदर, आमदार बनण्याच्या अगोदर तो ज्युनियर असलेला माझा सहकारी संघातला होता. तर मनोहरच्या काळात 2012 मध्ये काय मी पुरून टाकणार, हाणून टाकणार सगळं. जसं हे पाहिजे ना तसं माय मराठी जिने आपलं वेगळ्या पद्धतीने रक्षण केले तेही पाहिजे ना. सवलती दिल्या, मराठी शाळा जेवढ्या पाहिजेत तेवढ्या उघडता येतील, तुम्हाला परवानग्या देऊ, मुक्त हस्त परवानग्या देऊ असं त्यांनी सांगितलं. नंतर त्यांनी सांगितलं नव्या शाळा ज्या सुरू होतील मराठी, कारण सरकारी बंद पडत आहेत, नवीन ती पोकळी भरून काढण्यासाठी नवीन शाळा पाहिजे, तर त्यांना 12 लाख रुपये देणार सरकार. पहिलं लगेच सुरू केल्यानंतर 5 लाख, म्हणजे प्रत्येक नव्या मराठी शाळेला 17 लाख रुपये मिळतील. माझ्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, ते मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या कागदाची कॉपी माझ्याकडे आहे. मी असाच म्हणजे फालतू बोलत नाही, मी जे काही बोलतो त्याला माझ्याकडे आधार आहे. तर झालं असं, एकही पैसा मराठीच्या हातावर पडलेला नाही आतापर्यंत. 2012 ते आतापर्यंतच्या काळात एकही पैसा दिलेला नाही. आणि उलट या सरकारने मराठी शाळा धडाधड बंद पडत आहेत. भाजपा सरकारच्या काळात 300 शाळा बंद पडल्या 2012 पासून. मराठीच्या थांबवता आलं नाही, राखता आलं नाही. उपस्थित असलेल्या आम्ही माय मराठीच्या शिलेला प्रतिज्ञा करतो की ज्या मराठी भाषेने
आम्हाला व आमच्या मुलांना नातवंडांना संस्कारांचं आणि राष्ट्रप्रेमाचं बाळकडू पाजलं. आमची आणि त्यांची जीवने समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवली. त्या मराठीची गळचेपी आणि तिचा होणारा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. बाल्यावस्थेत असलेल्या आमच्या आजच्या पिढीची जीवनेही मराठी भाषेच्या संस्कारांनी समृद्ध व्हावी म्हणून अभिजात मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी अविरत झटण्याचा आणि आम्हाला मातृस्थानी असलेल्या मराठीवरील अन्यायाविरोधात एकजुटीने उभे ठाकण्याचा निर्धार आम्ही आज करीत आहोत. आम्ही अशीही प्रतिज्ञा ज्या मराठी भाषेला गोव्यात हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे आणि जी जगातील एक समृद्ध भाषा गणली जाते, त्या अभिजात मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा प्राप्त करून घेईपर्यंत शांत न बसता अविरत प्रयत्नशील राहू. माय मराठीच्या रक्षणासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास कटिबद्ध राहू. प्रसंगी आमच्या मौलिक मतदानाचा वापरही आम्ही मराठीच्या रक्षणार्थ करू. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे. जय मराठी, जय गोमंतक. मध्य प्रदेशात बालपण माझं गेलं तर त्यावेळेस आम्ही मराठी भाषिक, कारण काय वडील माझे महाराष्ट्रीयन, पण तिथे ज्या शाळा होत्या तिथे जे लोक होते मेजॉरिटी मोठ्या बहुसंख्येने बोलणारी हिंदी आणि आम्ही मराठी. घरात मराठी बोलायचो, बाहेर गेलं की हिंदी. पण मध्य प्रदेश सरकारने सुद्धा अशा मराठी भाषिक लोकांसाठी मराठी शाळा तिथे काढलेल्या होत्या. म्युन्सिपल शाळा होत्या मराठी. तिथे आम्हाला वाटायचं की आम्ही मराठीच शिकणार. माझ्या आई वडिलांची इच्छा होती की आमच्या मुलांनी मराठीच शिकावं आणि म्हणून ते मराठी आम्हाला बाळकडून मराठीतून मिळालं. कुठे तर मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर पुढे नागपूर बघितलं, जबलपूर झालं, नागपूर बघितलं, चंद्रपूर बघितलं, कोल्हापूर बघितलं, बऱ्हाणपूर बघितलं. तर प्रत्येककडे नागपूरची जी भाषा होती ती वऱ्हाडी. तिथे बोलण्याचं रंग ढंग मले तुले कायले ते असायचं भाषा मराठी. नंतर मग नागपूरला आलो, तिथे तसंच त्यांची बोलण्याची जी बोली भाषा वेगळी, पण शिक्षण मराठी, शाळा मराठी, शिक्षण आणि सगळं मराठी. असं म्हणजे प्रत्येक भागात प्रत्येक भाग एक सीमा असते, ते सीमा ओलांडली की भाषा बदलते. आणि तसाच प्रकार आमच्या गोव्यातही आहे. आम्हाला त्या बाजूला महाराष्ट्र जवळ, इकडून बांगलादेश जवळ, आमची भाषा बोली भाषा वेगळी आहे. आम्हाला अभिमान आहे. आम्ही एरवी आपसात बोलताना सुद्धा मराठी जरी आमची मायभाषा असली, मानणारी आम्ही भाषा असली, आमची आई असली, तरी सुद्धा आम्ही बोलताना आमच्या भाषेतून बोलताना आम्ही लाजत नाही. काय बोलीला, केव्हा येईल तू, कसा असं, ही आपुलकीच भाषा, आमची बोली भाषा आम्ही बोलतो. तर ही भाषा बोलताना
जशी आम्हाला लाज वाटत नाही तसं शिक्षण घेताना सुद्धा मी मराठी, आता इथे विविध वक्त्यांनी सांगितलं की मराठी कशी होती, केव्हा होती, कधी आली आणि किती वर्ष टिकून आहे. तर हे कोणी मुद्दाम प्रयत्न केलेला नाही. ती जनमानसात जी ओढ होती, जनमानसाला जे हवं होतं ते घडत आलंय. ज्या भाषेवर अन्याय पोर्तुगीज करू शकले नाहीत, खूप चांगलं सरांनी खूप चांगलं समजावून सांगितलं आम्हाला. तर कोण काय करू शकणार. वरून मला तरी असा अनुभव होता की जे आता प्रायव्हेट संस्था आहेत त्यांनी ज्या मराठी शाळा शिकवायला घेतलाय त्या शाळांमध्ये सरांनी सांगितलं की डिमांड कसं वाटतंय की पालक कसे घालून घेत आहेत. इंग्रजी मीडियम मध्ये जे शिक्षक आहेत त्यांचे पण मराठी शाळेत येतात. नाही, आम्ही तुमचे मी सुद्धा एक मराठी शाळा चालवते, प्रायमरी शाळा आहे, नर्सरी वगैरे सगळे प्री प्रायमरी वगैरे सगळे माझ्याकडे मराठीतून आम्ही चालवतो. अस्सल मराठी आणि जे संस्कार आम्ही देतो ते अस्सल मराठीतून असतात. आणि ज्या संस्काराची आमच्या मुलांना पालकांना गरज आहे किंवा जे पालक करू शकत नाही ते आमच्या शाळेत आमचे शिक्षक करतात. म्हणजे मराठीचा महिमा एवढा मोठा आहे की तुम्ही किती करा ती मराठी टिकेलच. आणि जो शिकेल मराठीतून तो आयुष्यात आपल्या पायावर उभा राहील आणि चांगल्या प्रकारे टिकेल. मी आमदार असताना मराठी राज्यभाषा व्हावी जे बिल आलेलं विधानसभेत, तर त्या विधानसभेत बिलाला खूप विरोध केला की तुम्ही हे करू नका, तुम्ही अन्याय करताय. आम्ही 5-6 आमदार एकीकडे राहिलो, पण आमच्यात तेवढंच आमची जी मेजॉरिटी होती, आमचं जे संख्याबळ होतं ते कमी पडलं. आणि शेवटी हळूहळू सगळा दबाव आणून सगळ्यांनी सह्या केल्या. शेवटी राहिली मी एकटी. गुलाम नबी आझाद त्यावेळेस आमचे श्रेष्ठी म्हणून दिल्लीहून आलेले, तर मला स्पेशल घेऊन बसले बोलायला. तर त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही एकमेव आमदार राहिले, सगळ्यांनी सह्या केल्या आणि तुमची आमदारकी जाईल. पुढे जे काही तुम्ही करू शकाल बोलू शकाल ते सुद्धा नाही आणि बिल तर पास होऊन जाईल. त्यांनी समजलं म्हणजे तुम्ही मराठीला सहभाषा देतात पण कुंकू लावायला देत नाही. कुंकू लावल्याशिवाय तिची ओळख कशी पटणार की सधू आहे म्हणून. ते कुंकू द्यायला करा ना तुम्ही. कोण वापरणार वापरते. आम्ही काही कोकणीला तेव्हा विरोध केला नाही, कधीच केला नाही. करून आलं काय झालं मराठीला. मराठी का नाही टिकत. गेली काही वर्ष ज्या घटना घडलेल्या आहेत त्या मी सांगतो. काल मी मुख्यमंत्र्यांच्या एका भाषणाला होतो. कला अकादमीमध्ये लोकमतचा एक मोठा कार्यक्रम झाला. बक्षीस मिळवणाऱ्यांपैकी साधारणपणे 18 जण माझ्या ओळखीचे होते. त्यांना अभिनंदन करण्यासाठी मी वेळ काढून तिथे मुद्दाम गेलो. तिथे मला बघितलं दखल घेतलीच पाहिजे प्रत्येकाने असा माणूस आहे. आणि हे मी आत्मगौरव म्हणून नाही सांगत, हे लोकांनी मला दिलेली प्रतिष्ठा आहे म्हणून सांगतो. तर त्यांनी भाषण केलं. ते भाषण आज लोकमत मध्ये छापून आलेलं आहे. तो हेडलाईन पहा. माझे सरकार मराठीवर कधीही अन्याय करणार नाही असा एक स्टेटमेंट आहे. आणि दुसरं त्यांनी वाक्य केलं की इथे आम्ही सरकार विरुद्ध नाही, परंतु जे पाहिजे ते पाहिजेच ना. तुम्ही जमिनी खाता, पैसे खाता, सगळं खाता, मराठी टिकवा रे काम. हे काम जरी त्यांनी केलं ही आपली किरकोळ अपेक्षा आहे. आणि मराठी त्यांचंही कल्याण होईल, त्यांच्या पोराबाळांचं. तर त्यांनी सांगितलं मराठीला आणि कोकणीला इथे समान संधी आहे हे सांगितलं. आज कदाचित उद्याच्या पेपरमध्ये माझं पत्रक येईल, प्रसिद्धीपत्रक. ते पूर्ण प्रसिद्धीपत्रक छापण्याचं धाडस दुर्दैवाने कुणी करणार नाही याची मला गॅरंटी आहे. त्यांनी केलं पाहिजे ते. मी मुख्यमंत्र्यांनाही ते पाठवलं कारण ते माझे मित्र आहेत, तसे ज्युनियर आहेत खूप. म्हणजे मी त्यांना अनेकदा घरी बोलावलेलं आहे आणि जात विचारलेलं आहे काही कारणावरून, राजकारणात येण्यापूर्वी आणि राजकारणात आल्यानंतर. तर झालं काय,
भाऊसाहेब बांदोडकरांनी ज्या 1000 शाळा काढल्या इथे मराठीच्या, त्यांच्यानंतर ज्या ताई काकोडकर मुख्यमंत्री झाल्या त्यांनी 250 शाळांची भर घातली, 1250 शाळा झाल्या. मराठी का सुरू केली त्याचा उल्लेख रोशनताईंनी केलेला आहे. कारण मराठी पूर्वापार होती, ती टिकत होती, पोर्तुगीज टिकतच नव्हती, पोर्तुगीज शिकायला कोणी जातच नव्हतं, त्यामुळे पोर्तुगीज आणावी लागली. त्यांनी हे जाणलं की ही भाषा जी आहे ही गोमंतकाच्या अंतःकरणाची आणि अस्मितेची भाषा आहे, ती शिकली पाहिजे सगळ्यांनी. आणि त्यामुळे सगळ्यांनी स्वागत केले. गोव्यावर अनेक लोकांनी आपल्या जमिनी फुकटात दिलेल्या आहेत. त्यावेळी जमिनी सरकारच्या नाही, ज्या जमिनींवर शाळा आहेत आज त्या अजून प्रायव्हेट म्हणजे खासगी लोकांच्या मालकीच्या आहेत. ती प्रक्रिया अजून सरकारची चालू आहे आणि ती कित्येक वर्ष चालू राहणार आपल्या नावावर करून घेण्याची. परंतु या अशा परिस्थितीत त्या शाळांपैकी त्या शाळांनी नंतरच्या काळात आपली संस्कृती जगवली, टिकवली. आता शाळा बंद पडत आहेत. जुन्या पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.